मीना फॅशन वर्ल्ड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मी मीना गायकवाड। आज आपण लहान मुलांसाठी म्हणजे आता थंडी सुरू झालेली आहे तर कसं फरशी खूप गार होते तर आपण आपल्या लहान मुलांसाठी घरगुती कपड्यांपासून अतिशय सोप्या पद्धतीमध्ये सॉक्स तयार करणार आहोत। तर तुम्ही स्क्रीनवर मेजरमेंट बघू शकता। तुम्ही 10x5 इंच असं कापड घेतलेलं आहे आणि आपल्या आवडीनुसार तुम्ही पाइपिंग घेऊ शकता। तर मला हा रंग होता माझ्याकडे तर मी अंदाजे ही पाइपिंग घेतलेली आहे। तरी मी त्याचं माप तुम्हाला दाखवून देते कारण की हे तुकडे होते माझ्याकडे, मी फक्त डायरेक्ट उचलले आणि तुम्हाला दाखवायला सुरुवात केली। तर असे व्यवस्थितपणे हे तुकडे असे ठेवायचे आहे। ठेवल्यानंतर आपल्याला ही जी साइड आहे वरची 1 नंबरची साइड म्हणजे आपण जी वरती आहे या ठिकाणी शिलाई मारायची आहे। चारही तुकडे असे शिलाई मारून घ्यायचे आहे। अतिशय सोपं आणि अतिशय सुंदर हे सॉक्स आहे। कोणालाही बनवता येईल कारण की फक्त 3 मिनिटांमध्ये हे सॉक्स तयार झालेले होते। तर सोपं आहे आणि खरंच आपण जे आपल्या घरामध्ये लहान मुलांना आपण दररोज सॉक्स घालतो तर त्या सॉक्सपेक्षा हे घरगुती बनवलेले सॉक्स खरंच खूप छान आहे। जाड कपड्यापासून बनवलेले होते मी हे। एक पॅन्टचं छोटे माझ्या मुलाचं छोटी पॅन्ट होती तर खराब झालेली होती, त्याचे मी काही याचे 2 तुकडे भाग असे काढून घेतलेले आहे आणि त्याच्यापासून ही वस्तू बनवलेली होती आणि अतिशय सोपी आणि सुंदर आहे, कोणालाही बनवता येईल। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तरच व्हिडिओला लाईक करायचं आहे, सबस्क्राइब करायचं आहे आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका। तर हे बघा मी शिलाई अशी मारून घेतलेली आहे आणि जे एक्स्ट्राचे जे तुकडे आहेत ते कट करून घ्यायचे आहे कारण की मी तुम्हाला बोलले होते की मला माझ्याकडे असेच होते पडलेले तुकडे, मी डायरेक्ट उचलले त्याच्यामुळे मी माप नव्हतं घेतलं। तर तुम्ही माप घेऊन याला कट करू शकतात आणि माप काय घ्यायचं की सेम जो खालचा जो तुकडा आहे त्याच्यानुसारच आपल्याला हे 4 पाइपिंगचे तुकडे घ्यायचे आहे। तर इथे आपल्याला फोल्ड करून याला पाइपिंग करायची असते। हे बघा असे आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे चारही तुकड्यांची। तर तुम्ही पाइपिंग साठी वेगवेगळे रंग सुद्धा वापरू शकतात, या काळ्या रंगामध्ये सुद्धा पाइपिंग तुमची छान दिसेल। तर हे बघा मी इथे शिलाई मारून घेत आहे आणि माझ्या या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगी आणि आता कसं थंडी सुरू झालेली आहे, थंडीमुळे मी वेगवेगळ्या प्रकारचे लहान मुलांचे DIY आणणार आहे। आता इथे मेन पॉइंट आहे तो लक्षात घ्या की हे बघा ही जी वरची जी साइड आहे त्या ठिकाणी आपल्याला असे व्यवस्थितपणे ठेवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू घ्या असं आणि या ठिकाणी असं ठेवल्यानंतर म्हणजे आपल्याला फक्त समोरासमोर हे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे। परत मी तुम्हाला दाखवते, बघा इथे असं फोल्ड करायचं आहे आणि इथे असं फोल्ड करायचं आहे। तर बघा फोल्ड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला गोल आकारामध्ये शिलाई मारायची आहे, अशी गोल आकारामध्ये शिलाई मारायची आहे। आणि तुम्ही तुमचेही मापाचे बनवू शकतात, फक्त साईज थोडीशी मोठी घ्यायची आहे। हे आपण लहान मुलांसाठी बनवत आहे, जसं 3रीला जाणारा मुलगा 2रीला जाणारा मुलगा त्यांच्यासाठी आपण बनवणार आहोत। तर हे बघा इथे अशी गोल आकारामध्ये आपण शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर काय करायचं हे जे दोन्ही आहे समोरासमोर ठेवून इथे सरळ आपल्याला शिलाई मारायची आहे, पूर्ण सरळ। ते हे पण शिलाई मारून झालेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे की याचा थोडा फोल्ड करून आणि जी वरची जी बाजू आहे तिथे थोडं अर्धा इंचाचीच फक्त शिलाई मारायची आहे, फक्त अर्धा इंचाची, जास्त नाही। तर हे बघा अर्धा इंचाची मी शिलाई मारून झालेली आहे। हे बघा तुम्हाला दाखवते की हे बघा अर्धा इंचाची शिलाई मारलेली आहे। आता याला आपण सरळ करून घेऊया आणि अतिशय सोपे आणि सुंदर हे लहान मुलांचे बुट्ट आपण बनवलेले आहे थंडीसाठी। तर तुम्ही बघू शकता तुम्ही एक जोड तयार करून घेतलेलं होतं, दुसरं तुम्हाला करून दाखवलेलं आहे। तर किती सोपं आहे आणि खरंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। अतिशय छोट्याशा तुकड्यापासून आपण छोटे थंडीसाठी लहान मुलांसाठी हे सॉक्स तयार केलेले आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर। जय हिंद, जय भारत।